नमस्कार मंडळी. नमस्कार. नमस्कार. आपण आज मौजे गुंजेगाव, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर येथे मशीदमा यात्रेनिमित्त 8 ऑगस्ट 2026 आपण इथं या देवाचं अस्तित्व किती वर्षापासून आहे हे 400 वर्ष. हे येथील जे पुजारी आहेत त्यांना आपण विचारूया. प्रथम तुमचं नाव सांगा. नमस्कार, मी अय्यूब अब्बास मुजावर गुंजेगाव, वाशिमी दर्गेचा पुजारी सचिव, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर. आज गुंजेगावची वाशिमी दर्ग्याचा उरूस सर्व धर्मसमभाव अशा रीतीनं पार पडला. गुरुवारी संदल झाला, पूर्ण गावातून मिरवणूक झाली आणि शुक्रवारी नैवेद्य झाले, महाप्रसाद झाला आणि संपूर्ण पंचकृषीतले लोक, सर्व धर्माचे, मुस्लिम समाज, मराठा समाज, हिंदू समाज, सर्व समाज मिळून ह्या यात्रेचे मी ह्या देवीचं दर्शन घेतलं. आणि ह्या गावातील परंपरा आहे की गुरुवारी संदल मानकरीचा गावातून संदल होतो, शुक्रवारी नैवेद्य होते आणि शनिवारी भव्य अशा कुस्त्या होत्यात. भव्य अशा कुस्त्याचं मैदान भरतं. सर्व आजचा शेवटचे सांगता आज मशीदमाच्या चरणी आज संध्याकाळी 9ला समाप्त झाली आणि सर्व गावकऱ्याचं सहकार्य लाभलं. संपूर्ण महाराष्ट्रातले, कर्नाटकातले लोक दर्शनासाठी येतात आणि मल्लेही ह्या कुस्त्याला करणार. ह्या देवाला येऊन कुस्ती राहू द्या किंवा दर्शन राहू द्या, वर्षभर त्यांना सुखात जाते अशी लोकांची श्रद्धा आहे या माशिंबीवर. आणि ती माशिंबी ही पावतीच त्यांना नवसाला पावती. त्यांच्या मनातून ज्या आतून जर काय मागितलं, इच्छा मागितली की ती पूर्ण केल्याशिवाय माशिंबी राहत नाही. असं हे मंदिर 400 वर्षापासून याचा इतिहास आहे. ही परंपरा वर्षानुवर्ष असंच चालू आहे. त्यासाठी ह्या गावकरी आणि पंचकृषीतले लोक सगळे ही देवाला येतात आणि रांगेत येऊन दर्शन करतात. न भांडण असं काहीही गालबोट ह्या गावात लागत नाही. अशा पद्धतीने माशिंबीची यात्रा होती. आणि ही देवी कशी आहे की सर्वांना पावणारी आहे. मुस्लिम समाजाला, हिंदू समाजाला, कुठल्या ख्रिश्चन समाजाला, जे बी सर्व धर्म समूहाचे लोक इथे येतात, निवेद्य घेऊन येतात, नवस फेडायला येतात. जे बी काय असेल ते लाल नाडा त्यांच्या मनात असेल तर लाल नाडा बांधतात. बांधून त्यांचं नवस पूर्ण केल्याशिवाय देवी थांबत नाही. त्यांना वर्षाच्या आत त्यांना पावल्याशिवाय राहत नाही. असं हे जागृत देवस्थान आहे. आणि इथं जे गुंजेगावचं हे ग्रामदैवत म्हणजे मशीदमा आहे. यात्रा किती दिवसापासून ही चालू आहे यात्रा ही आता मी सध्या माझं वय 52 आहे. तर मला जसं कळतंय तशा पद्धतीने एकही वर्षी यात्रा झाली अशी नाही. यात्रा ही अनेक वर्षाची परंपरा आहे या गावाला. आणि ही यात्रा किती दिवस होते? 3 दिवस. गुरुवारी संदल होतो, शुक्रवारी यात्रा आणि शनिवारी कुस्त्या झाली की सांगतो. शेवटच्या आखाड्यातल्या शेवट शनिवारी कुस्त्या असतात. आणि शेवट शनिवारी कुस्ती असल्यावर शेवट गुरुवारपासून यात्रा चालू होते. गुरुवार शुक्रवार पाठ्यपासून. तसं नाही, श्रावण आखाडाचा महिना पहिला चालू झाला, पहिला गुरुवार येईल ते पहिल्या गुरुवारपासून यात्रा चालू झाली. यात्रा पहिल्या गुरुवारी संपूर्ण गावात पंचकृषीतली पाणी घालून निवेद्य होतात. दुसऱ्या गुरुवारी पाणी घालून निवेद्य होतात. तिसऱ्या गुरुवारी पाणी घालून निवेद्य करतात, नारळ हे. चौथ्या गुरुवारी महाप्रसाद आणि जे मनात जे आहे त्यांच्या ते नवस पूर्ण करायला चौथ्या गुरुवारी आखाडाच्या लास्ट अमावस्याच्या पहिल्या गुरुवारी संदलन, शुक्रवारी यात्रा होते आणि शनिवारी कुस्त्या होत्या. यात्रेची सांगता शनिवारी कुस्त्याने होती. पुजारी तुमचं नाव सांगा. रसूल ताजुद्दीन मुजावर. मी मुजावर इथलंच आहे. आणि जे काय आहे देवाचं, ज्यांनी अय्यूब मुजावरने जे सांगितलं त्याप्रमाणे सगळं आहे. गुरुवारी संदल, शुक्रवारी यात्रा, शनिवारी कुस्त्या, हे जे चालत आलेलं आहे ह्याप्रमाणे सगळं व्यवस्थित पार पडत. ह्याप्रमाणे सगळं आहे. आता आता एक इथं भक्त आले आहेत, त्यांच्या तोंडून आपण ऐकूया मशीदमाचा चमत्कार कसा आहे ते. सांगा तुमचं नाव. नमस्कार, मी तानाजी शंकर पवार, राहणार गुंजेगाव. आमच्या गावात दरवर्षी 1 नंबर देवीचा सोहळा होतो आणि नवसाला देवी भरपूर पावती, त्यामुळं काही अडचण नाही. 1 नंबर देवस्थान आहे. धन्यवाद. पुढली माहिती. आता ही यात्रा कशी झाली
ह्या वर्षीची यात्रा सुख समाधानाने व्यवस्थित झाली. जरा पाऊस काळामुळे लोकांना थोडस अडचणीमुळे जरा बकरे या वर्षी थोडस निवड ते जरा थोडस मागं पुढं झालं थोडस. बाकीचं दरवर्षी यात्रा जोरात होती. या वर्षी जरा पाऊस काळ नसल्यामुळे लोकांना थोडासा त्रास असल्यामुळं निवेद्य नारळ हे असं करून व्यवस्थित यात्रा पार पडली. आणि दर वर्षापेक्षा ह्या वर्षी यात्रा थोडीशी शांत झाली थोडी दर वर्षापेक्षा. आता या पावसाचं तुम्ही मागणी केली आहे? नाही, पावसाची आता मागणी आम्ही संदल दिवशीच केली. बरोबर. आमचा जेव्हा त्या मासाबीला जे संदल चढतो सगळ्या गावाच्या समोर सगळे मानकरी पाटील येतात, पुजारी आम्ही सगळेजण निवद असते संदलचा गुरुवारी. त्या संदलच्या टायमाला सगळेजण ऊद घालून संदल चढवून सगळं फात्या पडून सगळं व्यवस्थित जे काय आहे दरबारात उद्कार करून तिचा देवीचा ते मागलं जात आहे. जे काय आहे ते सुख समाधान वर्षाचं लाभू दे आणि माझ्या भाविकांना तुझ्या दरबारात आल्यावर सुख समाधान मिळू दे आणि त्यांचं जी काय इच्छा आहे ते पूर्ण कर मासाबी म्हणून आम्ही हे मागणं केलं असतंय. आणि संदल चढवलेलं असतं. पुढच्या वर्षापर्यंत त्यांनी हसत दरबारात आला पाहिजे, माझं झालं म्हणून स्वतः त्यांनी बोलला पाहिजे, असं हे मासाबीच्या दरबारातला खेळ आहे. धन्यवाद पुजारी. अतिशय सुंदर आणि खेळीमेळीच्या वातावरणात ही यात्रा आणि कुस्ती मैदान संपलं आणि असंच इथून पुढे ही अशीच यात्रा असंच यात्रा कुस्ती संदल गावचा ह्या माशिंबीच्या यात्रेत व्यवस्थित सगळ्याचं सहकार्य आहे आम्हाला. पोलीस स्टेशनचं गावकऱ्यांचं प्रत्येकांचा आम्हाला व्यवस्थित लाभ आहे आणि शांततापूर्व यात्रा पार पडते. कोणीही गावातला असं तो मी करत नाही. हे आमच्या दरबारातलं आहे. ज्या देवीच्या सर्व धर्म आम्हाला मिळून सगळं जे बी काय आहेत, कोणाचं तर नाव काय घ्यायचं, जे आहे सगळ्या धर्माचे लोक माझी मासाबी आहे, माशिंबी आहे, मसुदी आई आहे माझी म्हणून येते, हसत खेळत येते. त्यांच्या इच्छेप्रमाणे व्यवस्थित येऊन नवस मागून करून जाते. पद्धतशीर ज्याचे त्याचे काय इच्छाप्रमाणे काय मागते, फुल चढवते, कोण काय पूर्ण. पूर्ण. धन्यवाद पुजारी, तुम्ही अतिशय सुंदर अशी माहिती दिली. प्रेक्षक मंडळी, मी कुस्ती निवेदक बापू बनसोडे जमगावकर आणि सोन्या बापू युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही या गुंजेगावची ग्रामदैवत मशीद यांची माहिती आपल्याला सांगितलेली आहे. येथेच थांबतो. धन्यवाद. की दोसरा हो दिन, मशीद मा की दसरा हो दिन.